प्रेक्षकांनो नमस्कार. दिव्य वतन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यातील 29 महापालिकांचा कौल जवळपास स्पष्ट झाला आहे. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल आले. या निकालाचा अन्वयार्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निकालांचा एकत्रित विचार केला तर हा कौल एखाद्या घटनेतून आलेला नसून निवडणूक काळात घडलेल्या अनेक राजकीय आणि प्रशासकीय घटकांचा परिणाम असल्याचं स्पष्ट दिसतं. या निकालातून राज्यातील शहरी मतदारांची सध्याची भूमिका, त्यांच्या अपेक्षा आणि त्याच्या राजकीय विचार यांचा एक स्पष्ट आरसा समोर येतो. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेला निकाल म्हणजे मुंबईत ही लढत दोन स्पष्ट आघाड्यांमध्ये झाली. एका बाजूला उभाटा शिवसेना आणि मनसे यांची युती होती, तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची आघाडी होती. ही लढत केवळ पक्षांची नव्हती, तर मुंबईचा मतदार कोणत्या प्रकारच्या राजकीय भूमिकेला मान्यता देतो याची परीक्षा होती. उभाटा मनसे युतीनं प्रचारात मराठी अस्मिता, स्थानिक प्रश्न आणि भावनिक मुद्द्यांवर भर दिला. मात्र प्रत्यक्ष मतदानात मुंबईतील शहरी मतदारानं भावना बाजूला ठेवून प्रशासन, सुरू असलेले प्रकल्प आणि भविष्यातील स्थिरता याचा विचार केल्याचं निकालातून दिसून आलं. त्यामुळे भाजप शिंदे शिवसेना युतीला मुंबईत स्पष्ट आघाडी मिळाली आणि त्याचा परिणाम संपूर्ण राज्यातील निकालांच्या दिशेवरही झाला. मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडचा निकाल तितकाच महत्त्वाचा ठरतो. पुण्यात या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले होते. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची संख्या आणि प्रचार यंत्रणा कागदावर मजबूत दिसत होती. मात्र प्रत्यक्ष मतदानात ही ताकद अपेक्षेप्रमाणे रूपांतरित झाली नाही. निवडणूक काळात अजित पवारांकडून मोफत प्रवासासारख्या काही घोषणा करण्यात आल्या, पण पुण्यासारख्या शिक्षित, शहरी आणि मध्यमवर्गीय मतदार असलेल्या शहरात अशा घोषणा प्रभावी ठरल्या नाहीत. पुण्यातील मतदाराचा कौल हा वाहतूक नियोजन, पायाभूत सुविधा, महापालिकेची आर्थिक शिस्त आणि दीर्घकालीन विकास या मुद्द्यांभोवती फिरत होता. त्यामुळेच या निवडणुकीत घड्याळाचे काटे अपेक्षेप्रमाणे पुढे न जाता उलटे फिरल्याचे चित्र दिसलं. भाजपनं केवळ पुणेच नव्हे तर पिंपरी चिंचवडसुद्धा आपल्या ताब्यात घेतली आणि हा निकाल शहरी महाराष्ट्रातील मतदारांची बदलती प्राधान्ये स्पष्ट करणारा ठरला. या संपूर्ण निकालामागे आणखी एक महत्त्वाचा घटक सातत्यानं दिसतो, तो म्हणजे राज्य पातळीवर एकसंध पद्धतीनं झालेलं संघटनात्मक काम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं निवडणूक काळात प्रत्येक महापालिकेचा वेगळा अभ्यास केला. स्थानिक पातळीवर उमेदवारांची निवड केली आणि प्रचाराची जबाबदारी स्पष्टपणे विभागल्याचं दिसून आलं. हे काम फार गाजवलं गेलं नाही, पण त्याचा परिणाम प्रत्यक्ष निकालात दिसतो. महापालिका निवडणुका या केवळ मोठ्या नेत्यांच्या भाषणांवर जिंकल्या जात नाहीत, तर बूथ पातळीवरील व्यवस्थापन, प्रभागनिहाय समन्वय आणि स्थानिक प्रश्नांवरील पकड यावर ठरतात. आणि या बाबतीत भाजप व मित्रपक्षांची यंत्रणा अधिक प्रभावी असल्याचं चित्र आहे. या निवडणूक काळात काही व्यापक निरीक्षणेही समोर येतात. शहरी मतदार आता राजकीय प्रयोगांपेक्षा स्थिरता आणि व्यवस्थापनाला अधिक महत्त्व देताना दिसतो. मोफत योजनांच्या घोषणांपेक्षा त्या प्रत्यक्षात राबवता येतील का आणि त्याचा शहराच्या आर्थिक व्यवस्थेवर काय परिणाम होईल याचा विचार केला जातो. तसेच युती केवळ राजकीय गणित म्हणून नव्हे, तर मतदाराला तर्कसंगत आणि विश्वासार्ह वाटली पाहिजे हेही या निकालातून स्पष्ट होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर महाराष्ट्रातील 29 पैकी 26 ते 27 महापालिकांवर भाजप आणि मित्रपक्ष सत्तेत येण्याचं चित्र जवळपास निश्चित झालं आहे. हा कुणाचा भावनिक विजय नाही आणि कुणाचा पूर्ण पराभवही नाही, पण हा सध्याचा शहरी महाराष्ट्राचा विचार करण्याची पद्धत सांगणारा निकाल आहे. या निवडणुकीत मतदारांनी भावना कमी आणि व्यावहारिकता अधिक वापरली आहे आणि हाच या महापालिका निवडणुकांच्या निकालाचा खरा अर्थ असल्याचं दिसून येतं. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बघत राहा दिव्य वतन न्यूज.